पत्नीशी फोनवर बोलत असताना अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला व अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात झाली. पहलगाम इथं पर्यटकांसाठी गेलेल्या पत्नी किशोरी वाघुळदे यांनी पती तुषार वाघुळदे यांना सांगितली फोनद्वारे आपबीती. पहलगाम इथं पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटक किशोर वाघुळदे यांची पती तुषार वाघुळदे यांची माहिती. 15 एप्रिलपासून माझ्या पत्नी त्यांच्या मैत्रिणीसोबत काश्मीर फिरायला गेल्यात. तर परवा त्यांनी गुलबर्ग सोनबर्ग हा परिसर बघितला. त्या गुलबर्गमध्ये असताना त्यांना फोन केला आणि मी सहज विचारलं, मात्र अचानक फायरिंग सुरू झाली आणि नंतर बोलते इथं खूप फायरिंग सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी फोन ठेवला. राज्यातील सर्व पर्यटकांना इंडियन सैन्य दलानं सुरक्षित कवच देत सुरक्षित जागी हलवले. रात्री त्यांनी मुक्काम केला असून आता ते आज कटरा इथं माता वैष्णो देवीचं दर्शन घेणार आहेत. मी स्वतः काउन्सिलर असल्याने इतर पर्यटकांनाही तिनं धीर दिलेला आहे, कारण आज महाराष्ट्रीयन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण आहोत असं सांगून तिनं पर्यटकांना धीर दिलाय. तुषारजी, काय सांगाल? आपल्या पत्नी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे काश्मीरमध्ये, त्या ठिकाणी पर्यटनाला गेले होते, त्यांनी तिथं काय थरार अनुभवला आणि आपल्यासोबत त्यांचा काय संवाद झालेला? माझी पत्नी नेहा उर्फ किशोरी ही 15 तारखेच्या संध्याकाळी मुंबईवरून त्यांच्या सगळ्या ग्रुपसकट काश्मीर हे भारतातील नंदनवन आहे, तिथं फिरण्यासाठी ते अनेक वर्षानंतर गेलेले आहेत. त्यांच्या काही मैत्रिणीसोबतही काही मुंबईची आहेत, काही नालासोपारा, विरार, डोंबिवली, इकडे यावल तालुक्यातील निंभोरा, अशा विविध भागातील, जळगावातील शिव कॉलनीतील, आपलं विद्युत कॉलनीतील भोगे म्हणून अशी सगळी मंडळी तिथे मैत्रिणींचा ग्रुप त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी गुलमर्ग, सोनमर्ग अनेक परिसर बघितला आणि काल ते दुपारी साधारणतः 11 वाजेपासून पहलगामला होते, त्या खोऱ्यामध्ये होते, त्या व्हॅलीमध्ये. आणि फिरत असताना, फोटोग्राफी चालू असताना साधारणतः 2:30 ते 3:30 वाजता फायरिंगचा मोठ्या प्रमाणात आवाज सुरू झाला. आणि त्याच वेळेस मी धरणगावला गेलो होतो. जळगावला आल्यानंतर एक कॉल केला, कारण 2 दिवसापासून मी चौकशी केली नव्हती की तू कुठे आहेस. त्याने सांगितलं की मी नंतर बोलते आणि घाबरलेल्या अवस्थेत तिचा फोन होता. इथं फायरिंग सुरू आहे म्हणजे दहशतवाद्यांची, मी नंतर बोलते. मग नंतर संपर्क आमचा 7:30-8ला संध्याकाळी झाला. म्हणजे तू कशी आहेस? मी जोरजोरात इथून ओरडत होतो. मी सुखरूप आहे, पण इथे वातावरण खराब झालेलं आहे. मिलिटरीचे लोक सगळे या ठिकाणी येऊ लागलेले आहेत, कमांडोज या ठिकाणी येत आहेत आणि ॲम्ब्युलन्सच्या गाड्या, मिलिटरीच्या गाड्या या ठिकाणी येत आहेत असं तिने मला सांगितलं. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे इकडे तिकडे आम्ही पळापळी करतो आहे आणि सुखरूप आहोत असं तिने मला सांगितलं. म्हटलं तुझ्या ग्रुपचे सगळे लोक कुठे? सगळे आहेत म्हणे सुखरूप, पण 2-3 जण गेले असं काहीतरी तिने सांगितलं, मृत्युमुखी पडले असं तिने सांगितलं. ज्यावेळी नेमका हल्ला झाला त्यावेळी तिथं आर्मी आली आणि नेमकं काय काय म्हणजे त्यांनी तुमच्या संवाद करताना असं सांगितलं की इथं फायरिंग सुरू आहे, मी नंतर बोलते, इथं मोठा आवाज सुरू आहे आणि अतिशय सुन्न वातावरण आहे असं तिने सांगितलं. नंतर तिने फोन कट केला आणि मग मी समजलो की त्यांचे काहीतरी सुरक्षितेकडे जाण्याचे त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय सैन्य दलाने त्यांना नेमकं कसं वाचवलं? म्हणजे त्यात भारतीय सैन्य दलबद्दल एकदम ग्रेट आहे. इंडियन आर्मी इज अ ग्रेट. आणि त्यांनी इतकं तात्काळ ॲक्शन घेतली की ते जे पर्यटक व्हॅलीमध्ये फिरत होते ते त्यांना सुरक्षतेच्या दृष्टीनं चारी बाजूनं घेरून घेतलं आणि त्यांना पटापट त्यांना 4 व्हीलर जे गाड्या होत्या आर्मीच्या त्या त्यांना त्या ठिकाणी लपवलं गेलं. नंतर काही लोकांना ॲम्ब्युलन्समध्ये पण टाकलं, ॲम्ब्युलन्समध्ये रवाना करत गेले आणि त्यांच्या गाडीमध्ये बसवलं आणि 1.5 किलोमीटर अंतरावर त्यांना त्या ठिकाणी सोडलं. आणि त्या 1.5 किलोमीटर अंतरावर ते पूर्ण रात्र त्यांनी तिथे काढली आणि आज सकाळी ते कटराकडे रवाना झालेले वैष्णो मातेच्या दर्शनासाठी. आणि मी विचारलं, तिने मला सांगितलं की श्री स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा आहे म्हणे, आपण चांगलं कर्म करतो तेच पुण्य आडवं आलेलं आहे, नाहीतर आज माझी डेड बॉडी, आमच्या बॉडी या ठिकाणी आल्या असतात म्हणे जळगाव. या हल्ल्यामध्ये काही पर्यटक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे का? पर्यटक तिथे ठार झालेले आहेत, 2 ते 3 पर्यटक ठार झालेले. नंतर संध्याकाळी असं समजलं की तिथे 27-28 जणांचा खात्मा झालेल्या पर्यटकांचा, हिंदू पर्यटकांचा मृत्यू ओढवलेला आहे असं मात्र समजलेलं आहे. बरं, ते आता परदेशी प्रवासाला आहेत का कुठं? नाही, ते आता पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. आज कटराकडे ते रवाना झालेले आहेत. संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत तर त्यांचा कटऱ्याचा प्रवास सुरू होईल. तिथे पोचतील आणि मग माता वैष्णोच्या दर्शनासाठी ते पुढे निघतील आणि उद्या परवा आजूबाजूला ते जाणार आहेत. अजून त्यांचं 28 तारखेपर्यंत साईट सीइंग ते करणार आहेत. माझी मिसेस जळगावला ऑल इंडिया रेडिओमध्ये नैमित्तिक उद्घोषिका आहेत आणि काउन्सिलर आहे.
त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कुठल्या कुठल्या ठिकाणाहून पर्यटक महाराष्ट्रातले नाशिकचे काही पर्यटक आहे. मी असं ऐकलं की चाळीसगावचे 12 ते 13 सुद्धा लोक तिथे आहेत. श्रीनगरहून पेहलगामकडे निघालेले होते काल संध्याकाळी आणि 4 लोक भुसावळचे आहेत हे सुद्धा तिकडून कळलेलं आहे. आणि बाकीचं नालासोपारा, विरार, घाटकोपर अशा या भागातले पर्यटक तिथे आहेत. आता सध्या पेहलगामहून ते निघालेले आहेत पुढे.